नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा, आपण नवीन सिरीज चालू केली होती करंट अफेअरची, जे की तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा कंबाईन आणि जे तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सीची तयारी करत आहात त्यासाठी कामाला येणार आहे। तर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे। बाकीचे जे 15-16 व्हिडिओ आहेत आता रेकॉर्डेड सध्या, ते कट करून एडिट करून ते अपलोड करायचे आहेत। तर त्याची साईज जास्त असल्या कारणानं आता तुम्हाला असं वाटेल मी तुम्हाला यूट्यूबला पोल टाकला होता, तर काही लोकांनी त्याला मिनिमम तुम्ही काहीतरी चार्जेस घ्या असं सांगितलं होतं। आपण हे फ्रीज देणार होतो, परंतु आपल्याला काय करायचं आहे की जे एडिटिंग आणि जे टेक्निकल चार्ज लागणार आहे तो त्या पर्सनला मला द्यायचा असल्या कारणानं आपण तुम्हाला जे आता हे कंपल्सरी नाही आहे, काही लोकांना कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल त्यांनी करू शकता। तुम्हाला एका मंथचं करंट 9 रुपयाला पडतं आहे बघा। आता ही काही पैसे नाही आहेत, आपण 10 रुपये चहाला गेलो तर 10 रुपयाचा चहा पितो, त्याचा विषय नाही आहे। म्हणजे तुम्ही मला आता हे मी देऊ शकत नाही का, माझी एवढे ऐपत नाही का, तर देऊ शकतो, पण परंतु तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ना। आता मी काल व्हिडिओ टाकला होता, त्याला 500 लोकांचे रिप्लाय आलेत की खूप छान आहे, व्यवस्थित आहे, कंटिन्यू करा। आता माझ्याकडे ते लेक्चर आहेत रेकॉर्डेड, मी ते अपलोड करेन, पण ते मला टेक्निकली गोष्टी हँडल होत नाही आहे, त्याला वेळ जातो आहे खूप, म्हणून ते आपण अपलोड करून घेतो आहे। तर त्यासाठी जो फी लागती आहे, म्हणजे एका व्हिडिओला काहीतरी ते 10 रुपये काहीतरी एडिटिंग चार्ज आणि असं पकडून तो खर्च येतो आहे। तर ते आपण कसं केलेलं आहे, टोटल मिळून तुम्हाला 100 रुपीज मिनिमम ज्यांना शक्य आहे त्यांनी पे करा। कुठल्या ह्याच्यावर पे करायचं आहे तुम्हाला, की हे बघा, हे तर स्कॅनर आहे, तुम्ही ह्याला गुगल पे करू शकता, फोनपे करू शकता, मी हे करून ठेवतो। हा स्कॅनर आहे, झूम करतो, हा स्कॅनर, त्याला तुम्ही गुगल पे करू शकता, फोनपे करू शकता, काही करू शकता। 100 रुपये अमाऊंट पे करायची आहे। आणि तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल ना, तर 86 68 65 34 79 हा नंबर आहे, त्याला असं नाव येईल, राहुल फुरडे, ह्या नावानं तुम्ही पे करा। तुम्हाला कंबाईनचे 15 मार्क ऑलमोस्ट सगळे कव्हर होतील। राज्यसेवा मेन्ससाठी जे करंट लागणार आहे ते, आणि या वर्षीच्या ज्या सरळ सेवाची एक्झाम होणार आहे त्यासाठी सर्वांसाठी कामाला येईल। आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला फीज मागायची होती, तर मग तुम्ही म्हणजे ॲप डेव्हलप करून त्याच्यात मागायची। लक्षात घ्या, ते मी बघितलं, ते ॲपमध्ये हे करण्यासाठी मेंटेनन्स कॉस्ट खूप वाढते आहे। मग सगळ्यात बेटर ऑप्शन हा वाटला। तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करा। तुम्हाला वाटत असेल की आता हे मी ॲपचं चौकशी केली, तर ते ॲपमध्ये काय होतं आहे की मिनिमम 15,000 मेंटेनन्स अमाऊंट येते, मग ते बाकीचे कोर्सेस ते ॲड करायला लागत आहेत, त्यासाठी फी वाढते आहे। तो सध्या तरी आपला काही तसा विचार नाही आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांनी आता समजा मला जे काही अमाऊंट लागणार आहे, आता ती आल्यानंतरच बाकीच्या पुढच्या गोष्टी करू शकतो। मला जेवढं शक्य आहे ते मी करेन, तुम्हाला जेवढं शक्य आहे, म्हणजे तुम्हाला आता असं म्हणू शकत नाही की एखादा विद्यार्थी की माझ्याकडे 100 रुपयेही नाही आहेत, असं म्हणू शकत नाही। द्यायची फक्त प्रवृत्ती पाहिजे, हेतून एक चेक करायचे की तुमचे देण्याची किती प्रवृत्ती आहे। आता मला हे घेऊन काय मिळेल, ह्या विषयाला पैसे पुरणार नाहीत, लक्षात ठेवा। मला हे फक्त काय करायचं आहे, आपण हे मेंटेनन्ससाठी घेतो आहे। कशासाठी घेतो आहे? मेंटेनन्स, म्हणजे टेक्निकल गोष्टीसाठी ह्या पैसे लागणार आहेत। जे आता काही लोक ह्यावर कमेंट करतील, त्यांना करायचे ते करू द्या, जे रिलेटिव्ह आहे ती मी तुम्हाला सांगून दिली। आता ह्याच्यावर मी काही बोलू शकत नाही। तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा। आपला व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे, त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला स्वतःला कराव्या लागतात। धन्यवाद। काय वाटत असेल तर कमेंट करा।